नमस्कार एव्हरीवन, कशा आहात सगळे. तर मी सोनाली कुलकर्णी वेदरुच्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज होता संक्रांतीचा दिवस. आम्ही आणि एकादशीचं आमची पायीवारी तर असतेच, म्हणून आम्ही गेलो एकादशीसाठी. कारण संक्रांतीचा मुहूर्त 3 नंतर सुरू होणार होता, म्हणून आम्ही वानवौसा नंतर करणार होतो. तर इथं आम्ही गेलो विठ्ठल रुक्मिणीला डायरेक्ट दर्शन करायला. तर दर्शन तर खूप छान झालं. पायी नाही झालं, बट मुखदर्शन झालं. पण मातेच्या दरबारी त्या सगळ्या सख्या जमल्या होत्या रुक्मिणी मातेला व्यवसाय करायला. खूप छान वाटलं. संक्रांतीचा दिवस हा खूप भारी गेला, मातेच्या दर्शनाने गेला. तुमचा कसा गेला हे नक्की सांगा. तर तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्या देवांचं दर्शन केलं. चोखोबा माऊलींचं दर्शन केलं, नामदेव पायरीचं दर्शन केलं, देवाचं मुखदर्शन घेतलं. सगळ्या मैत्रिणींची पण गाठीभेटी झाल्या. नंतर आम्ही असंच छान, इतकं खूप भारी वाटलं ना की संक्रांतीच्या दिवशी एकादशी आणि दोन्ही देवाचं असं इतकं सुंदर दर्शन होणं म्हणजे खरंच भाग्य आहे. तुम्ही नक्की भेट द्या म्हणण्यापेक्षा नक्की तुम्ही दर्शनाला या. खूप छान वाटतं. नंतर बाहेर आल्यानंतर एवढ्या सगळ्याजणी खेळत होत्या फुगड्या. मग आम्ही का नको, आम्ही दोघांनी खेळायला गेलो. मी आणि माझी खेळलो. नंतर सगळेजणी बाहेर वानवौसा करत होत्या, त्या आमच्याच गल्लीतल्या होत्या. मग त्यांच्यासोबत आम्ही वानवौसा केला. छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही परत एकदा जस्ट जाऊन आलो आतमध्ये दर्शन करून. आणि परत त्यांनी पण आम्हाला वानवौसा केला. आणि खरंच म्हणजे माझी खूप इच्छा होती वानवौसा करायची म्हणजे, आणि ती खरंच मातेने बाहेरून का होईना पूर्ण करून घेतली. त्यांनी स्वतःहून बोलवून मला ववसलं. खरंच खूप छान वाटलं. आणि अशी ही आमची छान अशी देवाच्या दर्शनाने सुरुवात झाली होती मकर संक्रांतीची. पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. थँक्यू.